नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या बी रँकर या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख नदी प्रणाली। चला तर मग पाहूया महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्याबद्दलची महत्त्वाची माहिती। प्रश्न पहिला, महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक डॅश डॅश पर्वतरांगा आहे। ऑप्शन ए सातपुडा, ऑप्शन बी सह्याद्री, ऑप्शन सी हिमालय, ऑप्शन डी विंध्य। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी सह्याद्री। आता आपण पाहणार आहोत सह्याद्री पर्वतरांगेशी संबंधित काही महत्त्वाची माहिती। चला तर मग पाहूया काही महत्त्वाची माहिती। सह्याद्री पर्वताची लांबी सुमारे 16,000 किमी आहे। यापैकी महाराष्ट्रात 440 किमी लांबीचा सह्याद्री पर्वत आहे। सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट या नावाने देखील ओळखले जाते। सह्याद्री पर्वताची सरासरी उंची 915 ते 1220 मीटर आहे। या पर्वतामुळे कोकणातील पश्चिम वाहिनी नद्या व उर्वरित महाराष्ट्रातील पूर्व वाहिनी नद्यांचे जलविभाजन होते। या पर्वताची उंची महाराष्ट्रामध्ये उत्तरेकडे वाढत जाते व दक्षिणेकडे कमी कमी होत जाते। प्रश्न दुसरा, डॅश डॅश ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे। ऑप्शन ए कृष्णा, ऑप्शन बी भीमा, ऑप्शन सी तापी, ऑप्शन डी गोदावरी। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी गोदावरी। आता आपण पाहणार आहोत गोदावरी नदीशी संबंधित काही महत्त्वाची माहिती। उगम नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी टेकडीवर गोदावरी नदीचा उगम झालेला आहे। गोदावरीची एकूण लांबी सुमारे 1465 किलोमीटर असून महाराष्ट्रात नदीचा प्रवाह 668 किलोमीटर एवढा आहे। संपूर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे 49% क्षेत्र व्यापलेले आहे। गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा असेही म्हणतात। तसेच गोदावरीच्या प्रमुख उपनद्या पुढील प्रमाणे प्रवरा, सिंदफणा, मांजरा, दक्षिण पूर्णा व दुधना। प्रश्न तिसरा, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग व शंभू महादेव डोंगररांग डॅश डॅश या नदीने विभागले जातात। ऑप्शन ए कृष्णा, ऑप्शन बी भीमा, ऑप्शन सी पंचगंगा, ऑप्शन डी नीरा। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी भीमा। आता आपण पाहणार आहोत भीमा नदीच्या संबंधातील काही महत्त्वाची माहिती। उगम भीमा नदीचा उगम पुण्याजवळील भीमाशंकर या ठिकाणी झालेला आहे। भीमा नदीची एकूण लांबी 451 किलोमीटर आहे। महाराष्ट्रात भीमा नदी प्रणालीचे क्षेत्रफळ 46,184 चौरस किलोमीटर एवढे आहे। तसेच भीमा नदीच्या काही महत्त्वाच्या उपनद्या पुढील प्रमाणे भामा, इंद्रायणी, मुळा, मुठा, नीरा, मान, वेळ, घोड, सीना। पवित्र तीर्थस्थान पंढरपुरातून भीमा नदी वाहत जाते व याच ठिकाणी भीमा नदीचा आकार हा चंद्रकोरेप्रमाणे झाल्यामुळे तिला चंद्रभागा या टोपण नावाने सुद्धा ओळखले जाते।
प्रश्न 4. शंभू महादेव डोंगर रांगेमुळे भीमा व डॅश डॅश या नद्यांची खोरी वेगळी झालेली आहेत. ऑप्शन ए सीना, ऑप्शन बी मान, ऑप्शन सी कृष्णा, ऑप्शन डी कोयना. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी कृष्णा. आत्ता आपण पाहणार आहोत कृष्णा नदीच्या संबंधातील काही महत्त्वाची माहिती. उगम. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम झालेला आहे. नदीची एकूण लांबी 1400 किलोमीटर एवढी आहे. कृष्णा नदी प्रणालीचे एकूण क्षेत्रफळ 2,58,948 चौरस किलोमीटर एवढे आहे. महाराष्ट्रात कृष्णा नदीचा प्रवाह एकूण 282 किलोमीटर एवढा लांबीचा असून नदी प्रणालीचे क्षेत्रफळ हे 28,700 चौरस किमी एवढे आहे. आता आपण पाहणार आहोत कृष्णा नदीच्या काही महत्त्वाच्या उपनद्या पुढील प्रमाणे. वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा व वेदगंगा आणि एरळा ह्या कृष्णा नदीच्या काही महत्त्वाच्या उपनद्या आहेत. महाराष्ट्रातील कृष्णा नदीच्या खोऱ्यास अप्पर कृष्णा खोरे या नावाने देखील ओळखले जाते. कृष्णा व कोयनेचा प्रतिसंगम कराड या ठिकाणी झालेला आहे. प्रश्न 5. सातमाळा, अजिंठा डोंगर रांग आणि सातपुडा पर्वत यांच्या दरम्यान डॅश डॅश नदी वाहते. ऑप्शन ए नर्मदा, ऑप्शन बी तापी, ऑप्शन सी पूर्णा, ऑप्शन डी गोदावरी. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी तापी. आता आपण पाहणार आहोत तापी नदीच्या संबंधातील काही महत्त्वाची माहिती. उगम. मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतरांगेत मुलताई येथे तापी नदीचा उगम होतो. ही नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जाते. नदीची एकूण लांबी 724 किलोमीटर एवढी आहे व नदीचे क्षेत्रफळ 65,150 चौकिमी आहे. महाराष्ट्रात तापी नदीची लांबी 208 किलोमीटर असून नदी प्रणालीचे क्षेत्रफळ हे 31,660 चौकिमी आहे. तसेच तापी नदीची प्रमुख उपनदी ही पूर्णा नदी आहे. तापी नदीचे क्षेत्र हे खचदरीच्या भागात असल्यामुळे ही नदी खोल गळईमधून वाहत जाते. प्रश्न 6. महाराष्ट्राच्या वायव्य सरहद्दीवरून डॅश डॅश ही नदी वाहते. ऑप्शन ए तापी, ऑप्शन बी नर्मदा, ऑप्शन सी पूर्णा, ऑप्शन डी गोदावरी. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी नर्मदा. आता आपण पाहणार आहोत नर्मदा नदीच्या संबंधातील काही महत्त्वाची माहिती. उगम. मध्य प्रदेशातील विंध्याचल आणि सातपुडा पर्वतरांगांच्या पूर्वेकडील अमरकंटक येथे नर्मदा नदीचा उगम होतो. नदीची एकूण लांबी 1,312 किलोमीटर असून नदी प्रणालीचे एकूण क्षेत्रफळ हे 98,795 चौरस किलोमीटर एवढे आहे. महाराष्ट्रात या नदीची लांबी 54 किलोमीटर असून नदी प्रणालीचे क्षेत्रफळ हे 755 चौरस किलोमीटर आहे.
महाराष्ट्राच्या वायव्य कोपऱ्यात नंदुरबार जिल्ह्याची सरहद्द या नदीच्या प्रवाहामुळे तयार झालेली आहे. ही नदी अतिशय खोल गळईमधून वाहत जाऊन पुढे अरबी समुद्रास मिळते. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर्स करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.